हॅलो हाय नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ। आज बघा आलतो जरा कामावनं लवकर, पाऊस आला म्हणून आलो घरी, भिजून आलो येताना। मग आता आलो जरा वारसांले आता म्हणून सोडली ती शिरडं रानात। मालक गारटले आता म्हणून बघा जर्किंग घालून बसले। आता पाऊस उघडला ना आता जर्किंग घातले, येताना भिजून आले कामावर। थंड वाजायला लागली त्यांना आता। सोडली ती जरा शिरडं हिंडवा बाई बाग आमची, कशा शेळ्या खायला लागली त्या बागेत। सकाळ धरणं कोंडून आहेत, काय करायचं, कामावर गेल्या त्यांना कोण हिंडवायला नसते, पोरं हिंडवत नाही ती। हो का ही बोरी, बोरीला तर पाऊस पडल्यापासून जरा फरक पडला आहे ना। इथं रानात आलं म्हणजे मोठं दोन धोंडा आहे, त्यांचा जागा इथं बसायला झालं। का पावसात बसायचं चिखलात, चिखलात बसू द्या वल्यात धोंड बसायला आपलं आहे तर चांगलं। नांदून घेतलेत बसायला। हो बाई माझ्या शेळ्या कशा हिंडते त्या, कशा हिंडायला लागले त्या। दैवार आहे तरी हिंडायला लागले, पोटाला काय करते ती शिरडं, सकाळ धरणं कोंडू नाही। किती खायला लागले, हराळी उठली समधी, ही तासभर हिंडली शिरडं फुकते तिथं। म्हणून आलं का पहिलं जनावर सोडाय असते ती। ही इकडं दिरा जायचं आहे, ही मधल्या दिरा जायचं आहे, काय ती फनाटल्याला त्याच्याकडं आहे ती त्या झाडापतर धाकल्या दिराजा। आणि ही बाग आहे ती हे असं जर आमचं आहे लिंबापत्र, खालनं त्या बागपासनं जे असं आहे ते तिकडं नाही बरं का। ही बाग जाऊन नुसता बांधत आहे, हे अशाच बोरी ते। ती वरती घर दिसतंय ना तिथं वर आहे असं एवढंच रान आहे बघा आम्हाला, काय कराय हा एवढंच समाधान मानायचे आता, का कराय। कसं गावात उठले वा, थोडाच पाऊस पडला तर किती हिरवगार गावात उठले। जनावर बारकी जनावर फुगायसारखं झाले, घटकभर हिंडवली तर फुगते ती लगेच। दोन शेळ्या आहेत त्या, त्यांची दोन पाटर आहेत ती, आणि एक बोकड आहे देवाचं। गालाला हात लावला कामावून आलो आज लवकर, पाऊस आल्यामुळं। कालच्यानं असंच व्हायला लागले, दुपारा नेमकं जेवाय सुटलं का पाऊस येते। बरं आपलं पावसाळ्या नादानं सुट्टी तर मिळते, असं तर काही माणूस बसते। आता येऊन मग जरा चहा पाणी केलं, भिजून आलतो येताना। आता म्हणलं जरा शेळ्या हिंडवा होत्या, शेळ्या हिंडवत बसलो आहे आपलं उघं निवांत। आता नाही पावसाचा वारसा आणलं का, आबाळ मोकळं झालं। भरले होय आता येते, पांढरशी पडायला दिसतंय बघा हो। इकडं आपल्या घरात, कुठं घरावर, आपल्या घरावर कुठं आहे। मग काय काळ घर आहे। पाऊस पडल्यावर कसलं भारी दिसते। मग काय आज जेवाय काय करायचं, अंडी, काय अंडी मटणं तर रोज पाहिजे तुम्हाला, आंबत नाही वांडे। अंडी, बाजरी, भाकर, मस्त वगैरे असा करा। डाळीची आमटी खायची, अंडी नाहीत खायची। तो खाऊ नको, तुला कोण काय म्हणते। रोज जर अंडी खायची म्हणलं तर कसं, 9 रुपयाला केवढ्याला 7 रुपयाला एक अंडं झालं। म्हणजे मेल्यावर गेलं, अहो मेल्यावर गेलं पण हाय तर तर काही पैसे समजा अंड्याला मटणाला घालवत काय, मेल्यावर गेलं। खाऊन पिऊन जाम राहायचं असतं। लय अवघड आहे आमच्या मालकाचं, रोज अंडी मटण म्हणलं तर कटाळत नाही तर रोज 24 पाहिजे। तास मटण असलं तर आपल्याला काय हे वाटत 24 नाही। तास खायचं किती असतं त्याला काय माप असतं का नाही। 2-2 किलो एवढे घेऊन काय खायचं, 2-2 किलो केलेलं एवढं खादीला घालवायचं, काय शिल्लक काय ठेवायचं नाही। पितळी भरून असं मटण असं सुकं नसतं, मार शिन नसतं, उगं खात बसा असल्या चिमचिमीत। कोंबडी होती एखादी घरची येत होती कापायला, गेल्या रोगान मरून टाक। काय हो गरीब वाईट आहे हो।
असं गरिबीला का झालं काय कोंबड्या बिंबड्या गेल्या मरून खायचं म्हणलं गरिबीमुळे खावं कोंबड्या मरते आहे. तर. मग काय गरीबाया घरला काळ अख्ख्या मळ्यातल्या मेले नाही त्यानं गरीबाच्या मेले तर दवा तिघांचे मेले काय करायचं. कुठं जातो काळा तर गरिबाच्या घरा. असं रोज दुपार आलं घरी तर काय वाटत नाही निवांत घरचं काम होते जनावर विंडते दिवस मावळस तर काम करते. डाळिंब पिकलं गाऊ बघितलं तर तुम्ही बघडलं महिना टाईम लागतो. अजून 1 महिना अवघड आहे मग महिन्यानं डाळिंब तोडून पुन्हा छाटायचं काय. ही अशी आमची बाग आहे बघा. पाणी कमी पडलं होतं जरा दाखवते डाळिंब कशी आहे ती बघा. तिकडे पेपर काढला पेपर फाडून काढला काय समद्या ह्याचा पेपर फाडून काढा होता गावा आता. अहो कचा असला तर पण जरा साईज येईल की. आ फवारा एखादा फवारा मारा नाही तुम्ही. हो काय पेपर निघलाय असं झालाय माल बघा. कलर आला या पण जरा पाणी मध्ये नसल्यामुळे चपटा झालाय माल. काय व पेपर पण ही झाला की व पाक इगरून गेला या भिजल्यामुळे पेपर कुजला व. असा माल आहे बघा. कसं झालं याला पाणी नसल्यामुळे लई साय झाली नाही हो. तरी बी 1 टन भर निघल की माल आहे ना. 1 टन निघलं तर मग किती होते आता. मग असं आहे ह्याला कसं झालं माहीत आहे का पाणी जर असतं ना बाग लय चांगली हीच माल कमी का माल असं नाही पण मोठा होत होता माल. होय असा कलर आला एवढा झाला दुसरं काय नाही साईज आली नाही. आता हे किती असेल 200 तर 150 ग्रॅमचं डाळिंब असेल लाल भडक झाले किमान अशी तर पाहिजे होती जरा. कसलं हवं लोकांचं तुंब असते तर मोठी लाल डाळिंब असते ती. हा ना माघारी शिरड असं काय करता पाणी कमी पडल्यामुळं पेपर बसवलेलं हे काय भिजून गेलाय पाक. का आता होतेला ते होतेला जेवढं नशिबात पदरात पडायला तेवढं पडतंय बा. किती जर आशा केली तर माणसाला कमीच पडतंय. होते तरी आपला खर्च निघाला तर बाद झालं म्हणायचं काय कराय. तरी बाय सर्वांना जायचं घरी आता स्वयंपाक करायचा. तरी भेटू आपण पुढील ब्लॉगमध्ये. बाय सर्वांना.